आपण स्वाभिमानी जागर यात्रा काढताय, काय उद्देश आहे, का काढताय आपण? मागच्या 7 ते 8 वर्षापासून मराठवाड्यामध्ये सातत्याने ओला किंवा कोरडा दुष्काळ पडत आहे. मराठवाडा ही संतांची भूमी आहे. मराठवाड्यामध्ये आजपर्यंत मराठवाड्यानं एक मारलं तर दुसरा गाल पुढे करण्याची भूमिका घेतलेली होती. पण या संतांच्या भूमीमध्ये मागच्या 8 वर्षापासून पडत असलेल्या दुष्काळाला शासनानं कसल्याही प्रकारचा प्रतिसाद दिलेला नाही. मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. आरक्षणाच्या चळवळीच्या माध्यमातून, आरक्षणांच्या मागण्यांच्या माध्यमातून तरुणांच्या आत्महत्या होत आहेत. हे कुठं तर थांबलं पाहिजे आणि याच्या मुळापर्यंत जायला पाहिजे. ही भूमिका, हा विचार डोक्यात घेऊन आम्ही एक मंथन केलं आणि या मंथनातून असं पुढे आलं की मराठवाड्यातला तरुण जर बेरोजगारीतून मुक्त केला पाहिजे, जर शेतकरी आत्महत्यापासून दूर केला पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला मराठवाड्यातल्या सर्व लोकांना एकत्र येऊन आपला अनुशेषाचा लढा लढला पाहिजे. जेणेकरून आपल्या मराठवाड्याचा जो अनुशेष आहे तो जर आपल्याला परत मिळाला तर या भागातल्या प्रत्येक तरुणाला, प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक कष्टकऱ्याला न्याय मिळेल, तरुणाच्या हाताला रोजगार मिळेल. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या बांधावर सिंचन 100% सिंचनाचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न त्यांचा कायमचा निकाली निघणार आहे. अशा अनेक प्रश्नाच्या माध्यमातून विचार केल्यानंतर आम्ही ही जागर यात्रा काढायची ठरवलेली.